पाहुणे आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज, तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे। जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर देतीलच। आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत। काय नवीन माहिती देणार आहात? नाही, जे काही माहिती आहे SIT CID कडे आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळा, त्यामुळे आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाही, परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत। उपस्थित राहणार न्यायालयामध्ये शिष्टमंडळ राहणार आहे, मी बाहेर थांबणार। वैभवी येणार होती, परंतु तिची उद्या परीक्षा आहे म्हणून ती थांबली। आता मी आणि गावकरी आलेलो आहोत। मागच्या वेळेस पण तुमची भेट झाली, काय चर्चा झाली? चर्चा हीच होते की आम्ही फक्त न्यायाची मागणी करतोय, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं ते कामकाज चालू आहे। शिष्टमंडळच राहणार आहे उपस्थित? हा, शिष्टमंडळ 4 महिने झाले। आज मी SP साहेबांना तर वेळ असेल त्यांना मी भेटणार आहे की या संदर्भात जी काही माहिती आहे ती पब्लिश करण्याची विनंती करणार आहे, जेणेकरून सगळ्यांना कळेल की कृष्णा आंधळे संदर्भात काय अपडेट आहेत, अशी मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी पब्लिश कराव्यात। हा, आम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही वाल्मिक कराडला देखील फोन केला होता। विष्णू चाटे जो त्याचं ऑफिस होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्या पक्ष कार्यालयामध्ये हे बसत असल्या कारणानं आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की 20 मिनिटात सोडणार आहेत, 10 मिनिटात सोडतो, असे काही बोलत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्या दिवशी त्या खूप अत्यंत वेदनादायी आहेत आणि जे काही समोर माहिती आहे ज्या बाबतली आलेली ती समोर येणारच आहे कोर्टामध्ये। तुम्ही वाल्मिक कराडला पण फोन केला वाचवण्यासाठी? नाही, त्या संदर्भात आता मी काही ज्या गोष्टी आहेत त्या सल्ल्याने तुम्हाला सांगेल वेळोवेळी, आता मी त्यावर जास्त काही बोलणार नाही। सत्य तुम्ही तो जबाब हा, ते जे दिलेलं आहे ते सत्यच। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।